नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया ही सर्वांसमोर म्हणत असते की गुंजासाठी तुम्ही हे कानातलं घेतलं, इतके मोलकरणीचे लाड कशासाठी करतास. तेव्हा विजय म्हणत असते की मुरुणमयी, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुझ्या आईच्या तोंडाला एक चिकटपट्टी अशी ब्रँडेड लाव. तेव्हा मात्र माया म्हणते की तुम्ही कोणाशी बोलता हे तुम्हाला समजते का. तेव्हा लगेच विजय म्हणते, तुम्ही सुद्धा कोणाशी बोलता हे तुम्हाला समजते का. तुम्ही तुमच्या श्रीमंतीच्या बळावर हे सर्व बोलणे बोलत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा हातपाय हे गळतात तेव्हा ताटात वाढलेले जे काही अन्न असते ते भरवण्यासाठी माणसाचेच हात लागतात. आणि काय हो, कणकेची पोळी आणि तांदळाचा भातच खातात की नाण्यांचा भात आणि नोटांची पोळी हेच खाता की काय. विजया खूप चिडलेली असते. सर्वजण विजयाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र विजया काहीही मायाला बोलण्याशिवाय राहत नाही. तेव्हा मृण्मयी ही मायाला म्हणते की मम्मा तू तरी शांत हो. तेव्हा माया रागाने म्हणते की अगं तू मला शांत राहण्यासाठी का सांगते. तेव्हा लगेच विजय म्हणते की उर्मट माणसाला कितीही समजावले आणि त्या माणसाला कसे समजायचे हे मला चांगलेच जमते, कारण कोल्हापूरच्या पहिलवान घराण्यातली मी आहे, हे मात्र तू विसरू नकोस. तेव्हा लगेच माया म्हणते की मुरमई तू बघते ना, हे एका मोलकरणीसाठी सर्वजण एकत्र तिच्या पाठीशी येऊन उभी राहिलीत आणि हीच लोक उद्या तुझ्या विरोधात नक्की उभे राहते की नाही हे तू बघतच राहा मुरमई. मधू म्हणते की वहिनी काय बोलता हो तुम्ही हे सर्व. तेव्हा माया म्हणते की मी बरोबर बोलते. विजय म्हणते की काय बरोबर बोलता हो तुम्ही. सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सर्व तुमचे सर्वांचे काय चालले आई, हे सर्व काय चालले असे बोलून गुंजा म्हणते की आई मी तुम्हाला सांगितलं होतं का मला एखादा दागिना माझ्यासाठी करा म्हणून. आणि गुंजा त्या सोनाराला ते कानातलं बनवण्यासाठी नाही सांगत, ते कॅन्सल करण्यासाठी सांगते. आणि ती मधूला म्हणत असते की आई मला दागिन्यांची काही गरज नाही, या घरातील प्रत्येक व्यक्ती ही माझा दागिनाच आहे, त्यामुळे अजून कुठल्याही दागिन्याची आई मला गरज नाही. तेव्हा मधू म्हणते की अगं तू या घरासाठी जे काही केलेस ना ते मला माहिती आहे, आणि तू कुठल्याही तोंडाने माझ्याकडे दागिना वगैरे काही मागितला नाही. हाताला लागलेले 5 लाख रुपये दारात ठेवून जाणारी तू मुलगी, आणि भूक लागली तरी 4 वेळेस सांगितले तरी तू सुद्धा जेवत नाही, म्हणून मी माझ्या मनाने तुझ्यासाठी हा दागिना बनवते. तेव्हा गुंजा हात जोडून म्हणते की आई नको, मला खरंच माझ्यासाठी कोणताही दागिना नको, आणखीन ओझं माझ्या डोक्यावर करू नका. मधू म्हणते की गुंजा हे ओझं नाही, हे तुझ्याविषयी वाटणारं प्रेम आणि आपुलकी आहे. गुंजा म्हणते की आई प्रेम करण्यासाठी सोन्या चांदीची गरज नसते, निर्मळ मन माणूस जवळ असला तरी सुद्धा प्रेम करता येते. मी करते हे सर्व फक्त माणूस सोन्याचा असायला हवा, आणि गुंजाची बरोबरी फक्त सोन्याची होते. आणि जर सोनं नसेल तर त्या गुंजाला थोडीशी किंमत नसते. गुंजा रडतच म्हणते की माझ्याकडे गुंजभर सुद्धा सोनं नाही, परंतु तुमच्यासारखी ही सोन्याची माणसं माझ्या जवळ आहे, म्हणून या कोणत्याही दागिन्याची मला काही गरज नाही, आणि तो हक्क सुद्धा नाही की कुठला दागिना घेऊन माझ्या अंगावर घालायचा तो. गुंजाचे ते सर्व बोलणे ऐकून सर्वांना मात्र गुंजाचे कौतुक वाटत असते आणि गुंजाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. गुंजा रडतच आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. गुंजा मायाच्या सर्व बोलण्याचा विचार करते आणि गुंजा तुला कशाला सोनं नाणं लागते ग, तुझ्याजवळ तुझा नवरोबा अगदी सोन्यासारखा मौल्यवान दागिना आहे, पण मी हे सर्व आईला कसे सांगू, कारण माझ्या लग्नामध्ये माझ्या आईने सर्व दागिने मला दिलेले आहे, हे त्यांना कसे समजवणार, कसे सांगणार. म्हणून गुंजा आपल्या काठोड्यातील सर्व दागिने काढते आणि आपल्या अंगावर घालत आरशासमोर उभी राहते. आणि गुंजा तुला अजून कशाला किती दागिने लागतात क, इतके दागिने आहे ते पुरेसे झाले, ते तर खूप सुंदर दिसतात, असे ती स्वतःच्या मनालाच आरशासमोर उभे राहून म्हणते. आणि हे सर्व दागिने ते बाहेरच्या सर्व दागिन्यांशी फिके पडतील, आणि अगदी सर्वांना फिके पाडणारा मोलाचा दागिना माझ्या जवळ आहे, म्हणून ती आपली साडीतील जे काही मणिमंगळसूत्र असते ते काढते. तेव्हा ते मणिमंगळसूत्र हातामध्ये घेऊन मनात म्हणते की या घरामध्ये येण्याअगोदर मी खरंच हे काढून ठेवले, आणि माझ्या मनात या मणिमंगळसूत्राला काय महत्त्व आहे तुला ठाऊकच आहे. ज्या दिवशी साहेबांनी हे मणिमंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घातले, आणि तो दिवस मी कधीही आयुष्यात विसरणारी नाही.
आणि मग ते मणिमंगळसूत्र त्या व्यक्तीने माझ्या गळ्यामध्ये घातले हे त्याला माहिती नसेल, परंतु मला आणि तुला चांगलंच माहिती आहे असे त्या मणिमंगळसूत्राला समोर ठेवून ती बोलत असते. त्यानंतर इकडे कबीर कामावरून घरी येतो आणि मृण्मयी त्याच्याबरोबर फोनवर बोलत असते. झालेला सर्व प्रकार ती कबीरला सांगते. तर कबीर म्हणतो की मामींनी आज जे काही केले ते चुकीचेच केले. तेव्हा कबीर हा मृण्मयीला म्हणतो की मी आत्ता जस्ट कामावरून आलो, मी तुला नंतर कॉल करतो. आणि तो रूममध्ये विचार करत असतो की आज मामी जे काही वागल्यात ना ते चुकीच्या वागल्यात. आणि एक चुकीचेच घडते की आई आणि घरातील सर्वजण हे जरा गुंजाचा जास्तच लाड करतात. प्रश्न मात्र पैशांचा नाही, परंतु माझ्या लग्नामध्ये गुंजासाठी दागिना हे मात्र योग्य नाही, हे सर्व थांबायला हवे असा विचार तो करतो. गुंजाचा भोळेपणा, मृण्मयीची चांगुलपणा, आईची न्यायमूर्ती जर एकत्र आल्या तर हे सर्व होत्याचे नव्हते होऊन बसेल. परंतु आता हे फार दिवस नाही टिकणार. 4 दिवस बाकी आहे. तोपर्यंत गुंजाला तयार करायला हवे, कारण तिच्यासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्याय नाही हे गुंजाला समजते, परंतु त्या अगोदर गुंजाला त्याची सर्व आठवण करून द्यायला हवी असा कबीर विचार करतो. तेव्हा कबीर हा गुंजाच्या रूममध्ये यायला निघतो आणि इकडे गुंजा ती मणिमंगळसूत्र आपल्या समोर धरून आज पुन्हा एकदा याला गळ्या घालून बघावे की काय म्हणून ती आरशासमोर उभी राहून ते मणिमंगळसूत्र गळ्यात घालणार. तोच कबीर येतो आणि गुंजा काय करतेस हे तू असे बोलावून तो मणिमंगळसूत्र त्याच्या हातामध्ये हिसकावून घेतो. तेव्हा कबीर रागाने गुंजाला म्हणतो की आज घरामध्ये जे काही राडा झाला आणि तरीसुद्धा तुला गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालून आणखीन काहीतरी माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचे असेल तर कर. मग एक काम कर, हे मणिमंगळसूत्र गळ्यामध्ये घाल आणि आईसमोर जाय आणि सर्व काही खरं सांगून टाक. गुंजा म्हणते की साहेबा काय बोलतास तुम्ही हे सर्व? तुम्ही मला आगीवरून जरी चालवण्यासाठी सांगितले तरी मी त्या आगीचे निखारे तुमच्या पायाखाली नाही येऊन देणार. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. तेव्हा कबीर म्हणतो की उगाच हा आव आणू नको, कारण उद्या मेहंदी आणि परवा हळद आली माझी. तेव्हा गुंजासुद्धा ही रडत म्हणते की हळद मला सुद्धा लागली होती आणि लग्न माझं सुद्धा झाले आणि तुमच्या मते ह्या सर्व गोष्टीला काही किंमत नसेल, परंतु एक मुलगी म्हणून माझ्या मनामध्ये या गोष्टीवरून काय उलघाल चालली असेल याचा एकदा तरी विचार करा. डोंगरवाडीमध्ये जे काही चुकीचं तुमच्याबरोबर झाले आणि जे काही लग्न लावण्यात आले, पण ते लग्न माझ्यासाठी लग्नच होते ना. कितीही मनाविरुद्ध झाले तरी ते लग्न होते आणि एका बाईच्या सर्व विसरायला एका बाईला ते किती कठीण असतं हे साहेबा तुम्हाला नाही समजणार. माझ्यासाठी ते जे काही सत्य आहे ते आयुष्यभर माझ्या काळजामध्ये दाबून ठेवणे हेच माझ्यासाठी खूप अवघड आहे. प्रत्येक वेळेला त्या गोष्टी मला आठवती नसणार. तेव्हा कबीर म्हणतो की माझ्याकडून जी काही चूक झाली त्याची प्रत्येक वेळेला तुम्हाला आठवण करून देते, कारण मला खूप गिल्टी वाटेल यासाठीच ना. तेव्हा रागाने कबीर ते मणिमंगळसूत्र गुंजाच्या हातात ठेवतो आणि हात जोडून तिला म्हणतो की 26 तारखेपर्यंत या घरात पाहुणीसारखी राहा. पाहुणी आहे आणि 26 तारखेला लग्न झाल्यानंतर या घरातून कायमची निघून जा. तुझी जाण्याची मी सर्व व्यवस्था करणार, परंतु जाताना सुद्धा काही असे व्याभिचारी मात्र वागू नकोस आणि तुझ्याबरोबर मी कुणाला तरी पाठवणार, हे तुझ्या लक्षात आले का असे कबीर गुंजाला विचारतो. तेव्हा कबीर विचारतो की गुंजा समजले का मी काय म्हणलो ते? तेव्हा गुंजा म्हणते की हो सर्व समजले की 26 तारखेला तुमचं लग्न हे मृण्मयी ताईबरोबर होणार आणि आपलं जे काही लग्न आहे ना ते त्या दिवशी तुटणार. तेव्हा गुंजा मात्र खूप रडत असते. तर कबीर हा तिच्याकडे बघू लागतो. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मेहंदीची तयारी चाललेली असते. कविताची सर्व आवरासावर झालेली असते. नित्याला सांगत असते की आज घरामध्ये खूप पाहुणे येणार, त्यामुळे काही विचित्र असे वागायचे नाही. तेवढं ते गुंजासुद्धा आलेली असते आणि कविताच्या हातामध्ये जे मेहंदी डिझाईनचे पुस्तक असते ते ती विजयाला दाखवते आणि लगेच विजय ही गुंजाला विचारते की अगं याच्यातील कोणती मेहंदी डिझाईन काढायची? गुंजाचे मात्र लक्ष नसते. तर मधू म्हणते की गुंजा कुठे हरवलीस, काय विचार करतेस? आणि हे बघ नवऱ्या मुलाच्या बाजूने आहे, त्यामुळे लग्नामध्ये खूप मज्जा करायची. तेव्हा गुंजा म्हणते की हो ना मी करणार मज्जा, आणि मेहंदी कुठून बाहेरून आणणार का? तेव्हा मधू हो बोलते.
तेव्हा विजय म्हणते की अगं आपल्या कंपाऊंडवर मेहंदीचं झाड आहे, पण कोण हे कुटाणे करणार, त्यामुळे आयती रेडीमेडच मेहंदी घेऊन येणार आणि तुमच्या डोंगरवाडीला तर अशीच मेहंदी तयार करत असतील ना. तेव्हा गुंजा हो बोलते. गुंजा म्हणते की आमच्याकडची मेहंदी ही खास असते, कारण ती आम्ही पाल्यातून वाटून करत असतो आणि त्यामध्ये कात आणि की मेहंदी ही छान तयार होते. तेव्हा कविता म्हणते की आपण रेशीमला जी काही मेहंदी आणण्यासाठी सांगितली ना ती कॅन्सल करूयात आणि ती गुंजाला विचारते की गुंजा, तू कबीर भाऊजींच्या लग्नासाठी मेहंदी तयार करून देशील ना, खास त्यांच्यासाठी. तेव्हा गुंजा ही रडत असते आणि आपले डोळे पुसत ती लगेच हो बोलते आणि सर्वजण तयारीला लागतात. तर गुंजाच्या डोळ्यात आणखीनच पाणी येत असते. तेव्हा तिला तिच्या आणि कबीरच्या लग्नाचे ते डोंगरवाडीतील क्षण आठवतात आणि खूप रडू लागते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये मृण्मयी कबीरला फोन करते आणि कबीरला म्हणत असते की मेहंदीचा रंग जेवढा रंगत जातो, खुलत जातो, तेवढं नवऱ्याचे प्रेम हे वाढत जाते असे म्हणतात. त्यानंतर गुंजा ही कबीरला हात दाखवत असते. तुमच्या मेहंदीचा माझ्या हातावर चढलेला रंग मी कसा धुवून काढू. तेव्हा कबीर म्हणतो की वर जा, मेहंदी काढता वेळी सुद्धा मला इथे कुठे दिसू नकोस. त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम हा पूर्णपणे म्हणजे सर्वजण तयार झालेले असतात. तर माया रागाने विचारत असते की तुमचा मेहंदीचा आर्टिस्ट कुठे आहे. तेव्हा रेशी म्हणते की हो आहे ना. लगेच ती गुंजाला सर्वांसमोर घेऊन येते आणि हा आहे आमच्या मेहंदीचा आर्टिस्ट. तर गुंजाला बघून कबीरला मात्र धक्का बसतो आणि मृण्मयी सुद्धा ही गुंजाकडे बघतच असते.